धरणाच्या आतमध्ये आता सध्या पूर्वीच्या काळामध्ये पायी चालत जायला लागायचं, परंतु या गावची परंपरा ही खूप चांगल्या पद्धतीची आहे. या पारंपरिक आपल्या इकडचं लेझिम असेल, झांज पथक असेल, ढोल ताशा पथक असेल किंवा भारुडी मंडळ किंवा भजनी मंडळ असं असणारं पारंपरिक असणारं, जसं चापोली प्रसिद्ध होतं किंवा इकडे धनावाडीचं भजन किंवा अशी वेगवेगळी भजनं होती, त्याच्यामध्ये भांब्याचं सुद्धा भजनी मंडळ होतं असं आम्ही ऐकू होतो. आणि त्याचा प्रत्यय आज मला प्रथमच आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी गावचे सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, या मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्वांचीच मी इथं उल्लेख करतो, मगाशी केलेला आहे. तर या ठिकाणी असणारे सर्व काटे आणि आडनाव सर्व मंडळी इथं उपस्थित आहेत. तेव्हा श्री जानाई देवी या यात्रेनिमित्त हा कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमामध्ये प्रबोधनपर नाटिका तमाशा प्रधान जरी असली तरी त्यातून समाजाला बोध देणारी अशी नाटिका, म्हणजे आपण म्हणतो की वरून तमाशा किंवा असं जे म्हणतात माणसं, परंतु आतून कीर्तन असतं. तर खरोखर नाटक हे तुम्ही जिवंत दाखवण्याचं काम केलं. एखादा ऑर्केस्ट्रा आणला असता तर 1 लाख 1.5 लाख तुमचे पैसे गेले असते, परंतु तुमच्या गावाने ही परंपरा जपलेली आहे. दुसाळे गाव असेल किंवा तुमचं गाव, या नाव प्राधान्यानं नाव घ्यावं लागतं, भांबे आणि नंतर दुसाळे. तर रक्तात रंगला गाव या कार्यक्रमासाठी सर्व गावचे प्रमुख कलाकार इथं आहेत. शिवाय गीता पाठक ग्रुपच्या मॅडम इथं आहेत, गीता मॅडम, देवकी पाटील इस्लामपूर येथून आलेले आहेत, किंवा ज्यांनी रंग मंचावरती लाईट सिस्टीम केली ते साजूरकर, आणि साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली ते रहमतपूरकर, बरोबर ना? रणजित सर यांनी चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम केली. आणि महत्वाचं म्हणजे या गावकऱ्यांची